आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आकाश भाऊजी, मुक्ता या नाश्ता करायला. बास हा बास. सारखं सारखं माझ्यावर नाही ढकलायचं. तुझ्यावर नाही ढकलायचं मग कोणावर ढकलायचं? एक मिनिट. शर्टला इस्त्री करून झाल्यानंतर अचानक निघताना मला हा शर्ट नको तो शर्ट असं कोण बोललं? मी बोलले? ठीक आहे ना, ठीक आहे. एखाद दिवस मदत म्हणून आणखी एका शर्टाला इस्त्री केली तर काही बिघडतं का? पण नाही वहिनी, तुझ्या बहिणीला भांडायचंय माझ्याशी यावर ना. बाई सकाळी सकाळी याची काकड आरती सुरू झाली बाई. आई सॉरी तुम्हाला पूजेला डिस्टर्ब झाला असेल ना. अगं तू कशाला सॉरी म्हणतेस? मला माहितीये ना चूक याचीच आहे बाई. मग माझी आई? तू माझी आई आहे की हिची आई आहे का? हिची काय बाजू घेते तू सारखी सारखी? तुझीच आई आहे म्हणूनच मला माहितीये. सकाळी सकाळी जेव्हा भांडण सुरू होतं ना तेव्हा चूक तुझीच असते बाई. एकतर माझी चूक नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं तू हिची बाजू घेऊ नकोस प्लीज. मी तिचीच बाजू घेणार. नाश्ता कर. त्याचं संपतच नाही बाई. म्हणून बरं, बाबा अजून वॉक करून आले नाहीयेत ना? अगं तेच कळतच नाही बाई मला. रात्री सुद्धा उशिरा येतात घरी आणि सकाळी लवकर जातात ते अजून आले नाही. काय करायचं सांग? बरं ठीक आहे, मी फोन करते त्यांना. तुम्ही चल नाश्ता करून घ्या. जा जा चल नाश्ता कर. जा करतो. सबीर नाश्ता झाला? हो. हा ये ना जरा इकडे. ये ना, काम आहे माझं. ये ना जरा. अरे ये ना इकडे. ये ना जरा, बोलायचंय. काम आहे माझं. ए बाबा ये लवकर. हे शर्ट जास्त चांगलं आहे. ये इकडे. नाही इथं थांब जरा. थांब. मी आले 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 आले. अरे बाबा, हे पाकिट आहे. मास्तरांनी मला दिले. काय? अरे त्यांनी मुलींसाठी काय पॉलिशा केल्या आहेत आणि एफड्या केल्या आहेत त्याची सगळ्याची माहिती याच्यामध्ये देऊन ठेवली. मला म्हणाले की तुमच्याजवळ ठेवा. ते म्हटलं बाई माझ्याजवळ कशाला, पोरींनाच द्यायचं ना. तर म्हणले नाही, पोरींना नाही देऊ शकत. त्यांना असं वाटेल मी निर्वादिर्वीचं बोलायला लागलो तर त्यांना वाईट वाटेल. आता याच्यावर मी काय बोलणार सांग. म्हणून मग ते मी ठेवले माझ्याजवळ. पण फार महत्वाचं आहे ते म्हणून म्हटलं तुझ्याकडेच ठेवला. तुझ्याजवळ नको. आणि दुसरं म्हणजे मास्तरांशी बोल बाई एकदा. धीर दे त्यांना जरा. मला माहितीये काय होतं. पोरींची लग्न झाली, त्या संसाराला लागल्या. बापाला आता आपण काय करायचं, आपण कशाला जगायचं असं काहीतरी वाटायला लागतं. म्हणून म्हटलं बोल त्यांच्याशी. त्यांना जगण्याचा उत्साह दे, धीर दे जरा. या घराला जोडून ठेव बाबा त्यांना. हो आई, तू काळजी नको करू. मी बोलतो त्यांच्याशी. आणि दुसरं मी माझ्याकडे थोडेसे पैसे आहेत. तुझ्याकडचे पैसे पण घाल थोडे. आपल्या गुड्डीसाठी काहीतरी करून ठेव रे. नाही हे सगळं मी बघितलं ना बाई. 5-5 पोरींसाठी मास्तरांनी करून ठेवलं. तशी मनाला खायला लागलं बाई माझ्या. एक पोरे माझी, पण मी काही केलं नाही तिच्यासाठी. मी देते तुला पैसे. आई 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 नको टेन्शन घेऊ. माझ्या डोक्यात आहे गुड्डीसाठी काहीतरी करायचं. मी करतो विचार. होय. आणि तुझे पैसे तू तुझ्याकडेच ठेव. आहेत माझ्याकडे. मास्तर चालताय ना? आपण एका दिशेने जातोय. नाही नाही, मी आणखीन थोडा वेळ बसेन म्हणतोय इथेच. काय झालं? काही प्रॉब्लेम? नाही 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 नाही, काही प्रॉब्लेम वगैरे काही नाही. असं सहज. हा निघा तुम्ही, निघा. ठीक आहे,
मग मी निघू? हो गेला तरी चालेल. तुम्ही चालताय? हा चला. हा बोल गो उभी. हा बाबा कुठे आहात? अगं नाही मी जरा इथे फेरफटका मारायला थोडं बाहेर आलो होतो. आहे अजून बाहेरच आहे मी. अजून? हो अगं मी निघालोच होतो पण हा साळवी अगं ऐकायला तयार नाही. मला थांबव थोड्या वेळ, इतक्या दिवसांनी भेटलं तर जरा छान गप्पा मारू. बघ हे साळवी, तुझ्यामुळे पुरीचा फोन आला बघ माझा, आता शेवटी वाट बघून. काय तू पण बाबा तुम्ही पण ना. बरं आहे बघ हे मी जरा बऱ्याच दिवसांनी साळवी भेटल्या त्यावेळी छान गप्पा मारतो आणि येतो मी. हा तुम्ही जा आपापल्या कामांनी निघा तुम्ही. अहो जा काय जा, तुम्हाला नाश्ता करायचा नाहीये का? नाश्त्याची वेळ चुकेल ना बाबा. अरे काय कसली काय नाश्त्याची वेळ कसली घेऊन बसलीस तू? हा मी आलो ना घरी की करेन मी नाश्ता करेन, औषध घेईन, सगळं करतो मी. तुम्ही नका टेन्शन घेऊ ग. हा तुम्ही जा आपापल्या कामाला जा. अरे मित्रमंडळी सगळी इतक्या दिवसांनी भेटतात, जरा गप्पा बिप्पा मारतो ना छान, जरा बरं वाटतं मला थोडस. माझं सगळं झालं की मी येतो घरी, नका काळजी करू. चल ठेवतो फोन. चल बाबा ऐकून. बाबा पण ना रमले की रमले खरंच. अरे वा, आय एम ऑल्सो रेडी. झालं पण तुमचं आवरून? हो, शमिकाच्या स्कूल बसची आता वेळ झाली ना, निघावं लागेल. मी डबा देते, आलेच. हा बर आलेच. काय मग झालं सगळं होमवर्क? चपात्या झाल्याच आता, भाजी टाकली की डबा होईल पटकन. हा बरं. हे माहितीये मला उशीर झालाय. काय ना भाजी कापली आणि मग बर्फीला वावायला तिकडे डब्बा. अगं असं कसं नको. हे घे तू दूध पी बरं, होईल पटकन भाजी. हा म्हणजे सॉरी, तुम्हाला रुमाल मिळाले का? मी सुकत घातले होते. हो मिळाले ना. सॉक्स तिथेच होते जवळ. सॉक्स मिळाले म्हणूनच घातलेत ना. हा बरं ठीक आहे, मी आणते डबा आणते पटकन. ऐका काय चाललंय काय तुमचं? अहो सॉरी, काय झालं ना, मला काल रात्री झोपच नाही लागली, जागरण झालं, सकाळी उठायला नाही झालं आणि बघताय ना सगळी काय गडबड आहे. बर एवढ्या क्षुल्लक गोष्टी करता सॉरी म्हणण्याची काही गरज नाही. अहो मी वेळेत डबा नाही दिला तर उशीर होईल ना तुम्हाला. ठीक आहे, नका देऊ डबा. मग तेच तर म्हणाले ना मी. नाही असं नको. ऐका इथे बसा आधी. अहो इथे बसा. भाजी टाकायची म्हणून. भाजी पण राहू द्या, डबाही राहू द्या. हे बघा, तुम्हाला इथे कुणी जज नाही करणार आहे, किंवा सकाळी तुम्ही लवकर उठून आम्हाला डबा करून देताय म्हणून कुणी अवॉर्डही नाही देणार. कळलं ना? मुळात तुम्ही इथे काम करायला नाहीच आलात. तुम्ही आलात ते आमचे लाड करायला, आमच्यावर प्रेम करायला. आणि फक्त तूच नाही, आम्ही सुद्धा करणार आहोत तुझे लाड. श्वास तू काही नको बरं, आज तू छान रेस्ट कर. करे. ऐका माझं. का देऊ तुम्ही डबा? नका देऊ, मी खाईन काहीतरी बाहेरचं. आणि शमिकाच्या शाळेत पण आहे ना कॅन्टीन, एक दिवस ती तिथलं काही. करेक्ट ना? ओके. आणि बघा वृंदा, इथे काम करायचं काही कंपल्शन नाहीये. तुम्हाला चांगलं वाटत असेल, बरं वाटत असेल तर काम करा. आणि आम्ही दोघे काही बाहेरचे आहोत का? कोणी पाहुणे आहोत आम्ही आमची सरबराई करायला? मग एवढं दडपण घ्यायचं काय कारण आहे? अहो उलट तुम्ही हक्काने आम्हाला सांगितलं पाहिजे, काल जागरण झालंय त्यामुळे सकाळी उशिरा उठलीये, डबा द्यायला जमणार नाही, आज बाहेर जेवा, नाही का? वृंदा, डॅडा ती बघ रडतीये. चला जिजू
मी निघते कॉलेजला. चल बाय. सावकाश जा हा बा. खरं तर उशीरच झालाय, त्यामुळे सगळ्यांना एक साथ बाय बाय. हो पण सावकाश जा. हो हा. ह्या घरात इतकी माणसं आहेत, प्रत्येकाला धरून बाय करायचं म्हटलं तर अर्धा दिवस आहे. हसती काय? बरोबर बोलतोय दादा. मी तर म्हणतो या घराला घर म्हटलंच नाही पाहिजे, शहर म्हणून घोषित केलं पाहिजे. असं पाहिजे नाव काय द्यायचं या शहराला? बडाव त्याला. एक तर सकाळी सकाळी भांडतो, नाहीतर मग असले पानसट विनोद करतो बाई. थँक्यू. चला येतो. हो या सावकाश. हो. मास्तर आलात तुम्ही? थोडा आधी तरी यायचं. हो का? आत्ता पोरं गेली सगळी. भेटली असते ना तुम्हाला. नाही तुम्हाला ना हल्ली वाकवरनं यायला फार उशीर होतो बरं का. काल पण असंच झालं, कालही भेटली नाही बाई, आजही उशीर झाला. झाला खरं उशीर. काय करणार, पाठीत मित्र भेटला तू साळवी, त्याशी गप्पा मारत बसलो. मग कोण साळवी? हा आडा बरं माझ्या समोर, त्याला बघते त्याच्याकडं. काही काळ वेळ काय आहे का नाही, का गप्पाच ठोकत बसायच्या बाई. मित्रच तू, नाही कसं म्हणणार त्याला. लग्नात का नाही आला मग? दिसला नाही मला. बर त्या आभाने निरोप दिलाय तुम्हाला, नाही तर मी विसरायची की दुपारी आलात की तिचा अभ्यास घ्यायचा आहे तुम्हाला. ते काही इंटरव्हेंटर आहे बाई तिचं. नाही मी जेवणार आहे आणि आराम करणार आहे आता. तिची परीक्षेची तयारी कर म्हणाव तिला. झाली की मोठी आता, व सवय लागते. हो या सगळ्यांनाच ना माझ्या मदतीची सवय लागलेली आहे. आता मुलींना त्यांचं करता आलं पाहिजे. हो बस झालं आता. हा तसंही संध्याकाळी मी नसेन, आम्ही सगळे मित्र जरा एकत्र भेटणार आहोत. जेवायला नसेन मी संध्याकाळी. झालं संध्याकाळी पण जेवायला नाही तुम्ही? हाय बाई मास्तर, हे आता सारखंच व्हायला लागलंय. अहो पोरांना जर वेळ द्या की बाई, ते आठवण काढत असतात ना बाई तुमची. मग एकदा तरी नको. ओ मास्तर हाय बाई. घराचा पिनकोड काय ठेवायचा याचा पण विचार केला मी दिवसभर. यांचे पानसट जोक ना संपतच नाहीत बाई. सगळ्यांची जेवण आटपली तरी अजून बाबा आले नाहीयेत. अगं येतील. तुम्ही नका वाट बघत बसू त्यांची. तुम्ही झोपा बाई. मित्रांमध्ये रमले असतील ते आता. तुमची आयुष्य सुरू झाली का नाही, मग त्यांचंही आयुष्य सुरू झालंय. कळलं? बाप आहे ना बाप, या अशा रिकाम्या वेळेची वाटच बघत असतो बाई. मग पोरींची लग्न झाली की उधळले. अरे उधळले म्हणजे चांगल्या अर्थानं. बोवी उशीर झाला तर मी त्यांना घ्यायला जाईन, तर नको काळजी करू. ठीक आहे. झोपा जा. गुड नाईट. हो या झोप. जेवून येतो म्हणून सांगितलं तर आहे, आल्यावर विचारायला पाहिजेच. मास्तर
आले का? हं. जेवायला वाढू ना? नाही आलोय मी जेवण आलोय. नक्की का? नाही नाही तर मी बोलते म्हणून सांगत असाल बाई जेवून आलोय. नको तसं नकोच. मी वाढते जेवायला तुम्हाला. ते तर रात्री भूक लागली म्हणून उठाल मध्येच. हा आणि मला बेलेला पाप लागेल तुम्हाला जेवायला नाही वाढल्याचं. ते वेगळंच बाई. वाढतेच. आज तर जरा स्वतःच्या वयाकडे लक्ष द्या. हे असं उशिरापर्यंत घराबाहेर राहणं बरं नाही. त्या पोरी सारख्या आठवण काढत असतात. तो बाबा कुठे गेले, बाबा कुठे गेले. ठीक आहे ना, एवढं काय त्या. मी काय तर लहान कुकुलं बाळ आहे का? कुकुलं बाळ आहे मी. आणि कशाला पोरी सारखं बाबा बाबा कशाला करत राहतात? बापाने काय 24 तास घरात बसून राहायचंय का? घरात बसून राहायचंय. आणि तुम्ही सुद्धा पोरी सारखी आठवण करत राहतात. लवकर येत जा घरी कशाला बोलता? आपलं सगळ्यांचं मिळून ठरलंय ना. मी आता विश्रांती घ्यायची आहे, छान आराम करायचा आहे, छान जगायचं ठरलंय ना. मग गेलो बाय मित्रांना भेटलो. काय काय आबाळ कोसळतात. आई काय यांचं असं? यांच्या काळजीपोटी बोलले ना बाई मी. माझ्यावरच चिडली बाई. ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. काय करायचं? आबा काय झालं ग? ते हा माझं चार्जर इथे राहिलं होतं. तेच बघायला आले होते. पण बहुतेक हॉलमध्येच असेल ते. मी इथेच शोधते. हा ओवी काय ग? काय हवंय का तुला? तुम्ही झोपला नाहीत अजून? आणि माझं काय, मी पाणी घ्यायला आले होते. तर म्हटलं आपलं जरा बाबांचं पाणी हवंय. घे स्वयंपाकघरात ना. हो घे घेते. मिळाला का गो चार्जर? नाही म्हणजे शोधते. बर मुक्ता तुला काय हवंय ग? पाणी का चार्जर? ते मी बाबा काय काय नाही मला माहितीये तुला काय हवंय. आणि तुलाच नाही ओवीला आम्हाला काय हवंय ना मला माहितीये. ओवी ए ओवी ये इकडे ये. आबा येतो पण. तुम्हा तिघींना काय हवंय ते मला माहिती. या 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 इकडे या ग पोरींनो या. घ्या मन भरून बाबांना बघून घ्या बाई.
काहीतरी कारण सांगून बापाला बघून जाताय? कशाला असं करायचं? दार उघडायचं आणि बघायचं बे बाबांना. बघ झोपलेत ना शांतपणे, पोटभर जेवले सुद्धा, कळलं का? आणि मग झोपलेत शांत. उगीच काळजी करत बसायची आणि काहीतरी कुठं नाटं सांगून बाबांना बघायला यायचं. कशाला बाई? मग काय करणार? आज दिवसभर बाबा दिसले नाहीये. आम्ही लहान असताना बाबा सकाळी जायचे ते थेट संध्याकाळी दिसायचे. आणि मग ते भेटले की आम्ही सगळ्या जणी त्यांना अशा घट्ट मिठी मारायचो, कारण ते दिवसभर दिसायचे नाही ना. शाळेत जायचे ते तिकडनंच, तसेच परस्पर क्लासला जायचे. आम्ही आमच्या शाळेतनं घरी आलो तरी बाबा क्लासलाच असायचे. ते घरी कधी येत आहेत असं व्हायचं आम्हाला. बाबांना बघितलं की आधार वाटतो. आणि आजही दिवसभरातनं एकदा तरी बाबांना मन भरून बघितलं ना, की आम्हाला आजही त्यांचा आधार वाटतो.